जय मित्रांनो, माझे नाव संकेत कांटे. आज मी तुम्हाला जे आपल्या पुढच्या लेक्चर पासून भारतीय संविधानाचा जो अभ्यास आपण करणार आहोत त्याच्याबद्दलची एक छोटीशी पार्श्वभूमी आपण आज बघणार आहोत. तर बघा, जर बघायचं झालं तर पूर्ण जगामध्ये शासन करण्याच्या ज्या महत्वाच्या 3 पद्धती आहेत त्याच्यामध्ये जे एक आहे राजेशाही, दुसरी म्हणजे हुकुमशाही आणि तिसरी म्हणजे लोकशाही. या तिन्ही बद्दल आपल्याला एक सविस्तर माहिती थोडीशी लक्षात घ्यायची आहे. तर बघा, शासन पद्धतीमध्ये जी पहिली पद्धत आहे ती म्हणजे राजेशाही. राजेशाही म्हणजेच काय, तर राजेशाही म्हणजे बघायचं झालं तर जी राजेशाहीची गादी आहे किंवा जो नेता आहे किंवा जो तिथचा जो राजा आहे हा वंश परंपरागत चाललेला आपल्याला बघायला मिळतो. तर बघा, राजेशाही दुसरी म्हणजे जे महत्वाची आहे ते म्हणजे हुकुमशाही आणि तिसरी म्हणजे लोकशाही. जर बघायचं झालं तर हे ज्या तिन्ही आहेत याच्यामध्ये जे राजेशाही आहे आणि जी लोकशाही आहे यांचं जे एक मिश्रण होऊन जी डेमोक्रेसी बनते तिला सुद्धा आपण जवळपास लोकशाही म्हणू शकतो. बट जर बघायचं झालं तर ते पूर्णपणे रिपब्लिक नसते. तर बघा, जी राजेशाही आहे, आता थोडंसं बघायचं झालं तर राजेशाहीचा थोडासा पार्ट आणि जो आहे लोकशाहीचा थोडासा पार्ट. जर बघायचं झालं तर हा जो पार्ट आहे हा एक नवीन प्रकारची जी हे आहे शासन आहे, शासन पद्धती आहे ती निर्माण याच्यामध्ये होते. तर बघायचं झालं तर ही राजेशाही आणि ही जी आहे लोकशाही आणि या दोघांचा मिलाफ म्हणजे त्या ठिकाणी जो आहे वंश परंपरानुगत चाललेला राजा असणार आहे, पण तिथे इलेक्शन सुद्धा होणार, तिथे जो कायदा आहे तो पार्लमेंटमध्ये पारित सुद्धा होणार. बट अशा याला जी लोकशाही म्हणतात ते फक्त लोकशाही म्हणतात आणि जे इकड जी या बाजूला लोकशाही उरते याला पूर्ण स्वातंत्र्य किंवा रिपब्लिक सुद्धा आपण म्हणू शकतो आणि बहुतेकरित्या म्हणतातच. जर बघायचं झालं तर जे हे इकडली लोकशाही आहे, लोकशाही आहे याला जर बघायचं झालं तर याला पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला म्हणता येईल. आणि जे राजेशाही आहे तर बघायचं झालं तर पूर्ण राजेशाही म्हणजे काय, तर एकच राजा आहे, तिथं कायदाही तोच बनवणार, तो पूर्ण याच्यामध्ये लागू सुद्धा तोच करणार आणि बघायचं झालं तर पूर्ण जे त्या राज्याचे निर्णय आहेत सुद्धा तोच घेणार. तर हे हुकुमशाही बद्दल आपल्याला एवढं काही सविस्तर पार्श्वभूमी लक्षात घ्यायची नाही आहे. तर बघा, राजेशाही आणि लोकशाही बद्दल आपण थोडी सविस्तर चर्चा केलेली आहे आणि तदनंतर जो महत्वाचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे लोकशाहीचे जे प्रमुख 3 अंग आहेत म्हणजे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि जे तिसरं आहे ते म्हणजे न्यायमंडळ. तर बघायचं झालं तर लेजिस्लेचर म्हणजे कायदेमंडळ, एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळ आणि तिसरं जे आहे ते म्हणजे न्यायमंडळ. तर हे तिन्ही मंडळ जे आहेत हे एका जे पूर्ण लोकशाही आहे हे लोकशाही तंत्राचे जे प्रमुख 3 अंग म्हणून ओळखले जातात. तर बघा, लोकशाहीमध्ये जे 3 महत्वाचे अंग आहेत ते म्हणजे कार्यकारी मंडळ, दुसरं जे आहे ते म्हणजे सॉरी पहिलं जे आहे ते म्हणजे न्यायमंडळ, दुसरं जे आहे ते कार्यकारी मंडळ आणि तिसरं जे आहे ते न्यायमंडळ. जर बघायचं झालं तर आपलं जे भारतीय संविधान आहे, भारतीय संविधानाने या तिघांना जे आहे यांचे कार्य ठरवून दिलेले आहे. तर जर बघायचं झालं, अरे अरे कार्यकारी न्याय लेजिस्लेचर.
ते सॉरी, थोडं ते लिहिण्यामध्ये गडबड झाली. तर बघा, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ जर बघायचं झालं तर भारतीय संविधानाने या तिघांना त्यांचे जे कार्य आहे हे कार्य ठरवून दिलेले आहे. की जर बघायचं झालं तर कार्यकारी कायदे मंडळाचं कार्य काय, तर कायदे मंडळ जे आहे हे भारताविषयक जे नवीन कायदे आहेत ते तयार करणार. कार्यकारी मंडळाचे कार्य काय, तर कार्यकारी मंडळाचे कार्य असे की जो जे कायदे मंडळाने कायदा तयार केला आहे तो पूर्ण भारतामध्ये व्यवस्थितरित्या लागू करण्याचे काम हे कार्यकारी मंडळ करते. आणि जो कायदा भारतामध्ये लागू झालेला आहे तो जर बघायचं झालं तर पूर्ण स्वतंत्र लोकशाहीमध्ये जे न्यायमंडळ आहे हे याचे कार्य काय, तर तो लागू केलेला कायदा हा जनतेच्या हिताचा असावा किंवा त्याच्यामध्ये कुठलाही गडबड किंवा घोटाळा आपल्याला म्हणता येईल नसावा, ते तपासण्याचं काम न्यायमंडळाचंच म्हणजे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचं. जर बघायचं झालं तर हे तीन आहेत. जर तीन हे महत्वाचे जे लोकशाहीतले जे अंग आहेत त्याच्यामध्ये जे कायदे मंडळ आहे याच्यामध्ये भारतीय पार्लमेंट जे आहे ते कायदे तयार करतं. तर बघायचं झालं तर भारतीय पार्लमेंट मध्ये जे आपण निवडून दिलेले एम एल एज आणि एम पीज जे राज्यसभा आणि लोकसभा हे जे द्विसदन आहेत याच्यामध्ये असतात. तर बघायचं झालं तर हे इथे बसून भारताविषयक नवीन कायद्या कायद्याबद्दल चर्चा करतात. तर याच्यामध्ये बघायचं झालं तर आपण निवडून दिलेले सुद्धा असतात आणि जे विपक्ष असतो तो सुद्धा असतो. कारण की विपक्ष असणे हे एक महत्वाची गोष्ट आहे. कारण की जर बघायचं झालं तर याच्यामध्ये जर सत्ताधारी पक्ष जर असेल तर सत्ताधारी पक्ष हा चुकीचा कायदा सुद्धा इनकेस चुकीचा कायदा सुद्धा पारित करू शकतो. तर बघा, आणि जो कायदा इथून पारित झालेला आहे तो कार्यकारी मंडळाकडे येतो. कार्यकारी मंडळामध्ये कोण, तर ते आपण निवडून दिलेले. जर बघायचं झालं तर कार्यकारी मंडळामध्ये येतात आपण निवडून दिलेली पक्ष. जर बघायचं झालं तर आता सध्या भारतामध्ये जे NDA अलायन्स आहे हे याची सत्ता आहे. त्याच्यामध्ये जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे जे मंत्रिमंडळ आहे ते कार्यकारी मंडळामध्ये येणार. आणि जे न्यायमंडळ आहे म्हणजे जे आपले सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय हे याच्यामध्ये येणार. तर बघायचं झालं तर संविधानाने या तिघांना यांचे कार्य जे आहे हे ठरवून दिलेले आहे. तर तुम्हाला एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर 2018 मध्ये आलेले जे आहे इलेक्ट्रल बॉन्ड जो आहे तो याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये घेता येईल आपल्याला. तर बघायचं झालं तर इलेक्ट्रल बॉन्ड जो आहे तो इथून कायदे मंडळाने पास केला, तो कार्यकारी मंडळाकडे आला, कार्यकारी मंडळाने तो लागू केला. बट त्याच्यामध्ये जे काही घटक होते हे आपल्या संविधानात नमूद केलेल्या नियमांच्या विरुद्ध होते. तर न्यायमंडळाने 2024 मध्ये तो कायदा असंवैधानिक घोषित करून बंद पाळला. तर बघा, अशाच प्रकारे हे कार्य चालत राहते. तर बघायचं झालं तर कायदे मंडळ त्याला ठरवून दिलेल्या कामात जे ठरवून दिलेलं काम आहे कायदे मंडळाला त्याच्या पुढे जर जाऊन काम करत असेल तर जे न्यायमंडळ आहे त्याला सांगणार की बाबा हे संविधान बघ, याच्यामध्ये तुझे कार्य एवढेच आहे आणि तू एवढेच कार्य कर, तुझ्या हद्दीच्या बाहेर जाऊ नको. आणि कार्यकारी मंडळ जर तसं करत असेल तर कार्यकारी मंडळाला सुद्धा न्यायमंडळ सांगेल. आणि जे इथं बसलेले जे विपक्षाचे जे आहेत नेते, जर बघायचं झालं तर सध्या जे विपक्ष मध्ये जे किंवा आपल्याला म्हणता येईल जे सर्वात मोठे नेते विपक्ष मध्ये आहेत ते म्हणजे राहुल गांधी. आणि त्यांचे जे बाकीचे ज्या आणखी ज्या राजकीय पार्ट्या आहेत त्या सांगतील यांना की तुम्ही जो कायदा आहे जिथं जो कायदा पारित केलेला आहे तुम्ही तो व्यवस्थितरित्या राबवत नाही आहात. न्यायमंडळ यांना सांगेल कार्य व्यवस्थित करा, तुमचे कार्य एवढेच आहे, तुम्ही एवढेच कार्य करा. किंवा जर एखाद वेळेस न्यायमंडळ तर त्याच्या हद्दीच्या बाहेर जाऊन कार्य करत असेल तर त्यावेळेस हे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ मंडळाला सांगतील की की बाबा न्यायमंडळ तुझे कार्य एवढेच आहे आणि तू एवढेच कार्य कर. तर बघायचं झालं तर हे झाले लोकशाहीचे जे तीन महत्वाचे अंग आहेत हे आपण बघितलेले आहेत. जर बघायचं झालं तर लोकशाही किंवा संविधान, तर लोकशाही चालवण्यासाठी जे एक आपल्याला म्हणता येईल जे
नियमांचं जे पुस्तक आहे त्याला आपण संविधान म्हणू शकतो, किंवा जी लोकशाही डेमोक्रेसी आहे, तर डेमोक्रेसी जर सांगायचं झालं तर डेमो म्हणजे जे आहे पीपल्स, आणि क्रेसी म्हणजे इलेक्टेड. म्हणजे जर याचा अर्थ असा होतो की लोकांनी निवडलेले शासन किंवा शासक असं आपल्याला म्हणता येईल. बघा, तर बघायचं झालं तर याच्यामध्ये भारतीय संविधानाने जे आहे ते न्यायमंडळ हे स्वतंत्र दिलेले आहे, स्वतंत्र केलेले आहे. कारण की जर बघायचं झालं तर न्यायमंडळाच्या वरती जे आहे ते फक्त भारतीय संविधान येते. तर बघायचं झालं तर त्याच्यावरती कार्यकारी मंडळाचं कुठलंही जे आहे कार्यकारी मंडळ न्यायमंडळाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करत नाही. कायदे मंडळ कार्यकारी मंडळाचे जे हस्तक्षेप करत नाही, किंवा कायदे मंडळ कार्यकारी मंडळ कायदे मंडळाच्या याच्यात कुठलाही हस्तक्षेप करत नाही. हे जी पॉवर आहे, किंवा हे जे आपल्याला म्हणता येईल एकमेकांना रोखण्याची जी ताकद आहे, ही कुणी दिली, तर ही संविधानाने दिलेली आहे. तर बघा, जे न्यायमंडळ आहे हे स्वतंत्र आहे. जे कार्यकारी मंडळ आहे याच्यामध्ये काय येतं, मंत्रिमंडळ. जर याच्या कायदे मंडळामध्ये काय येतं, भारतीय संसदेमध्ये जर बघायचं झालं तर दोन्ही सुद्धा लोकसभा आणि राज्यसभा. तर बघायचं झालं तर तुम्हाला एका शब्दात जर कोणी विचारलं तर डेमोक्रेसी किंवा लोकशाही म्हणजे काय, तर त्याला सारखा आहे. तर तुम्ही एकदम एका शब्दामध्ये सांगू शकता की इलेक्शन्स, फ्री आणि फेअर इलेक्शन्स ज्यावेळेस होतात त्यावेळेस जो नेता किंवा पक्ष आपण निवडून देतो, जर बघायचं झालं तर जे आपण निवडून दिलेले नेते आहेत, जे आपलं जे देशाचं जे शासन हे आहे हे व्यवस्थितरित्या चालावं यासाठी आपण निवडून दिलेले नेते, आणि जे आपल्यासाठी जे योग्य तो कायदा पारित व्हावा यासाठी आपण निवडून दिलेले नेते हे जे आहे हे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळामध्ये कार्य करत असतात. तर बघायचं झालं तर आता संविधानाबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर संविधान म्हणजे काय, संविधान म्हणजे जे आहे कुठल्या देशाचं संविधान जे आहे हा याच्यामध्ये जे नमूद केलेल्या जे बाबी आहेत किंवा जे घटक आहेत त्याच्यावरती तो संपूर्ण देश चालतो, तो देशाचे राज्यकारभार चालतो, आणि त्या देशामध्ये सुव्यवस्था, सुशासन जे आहे ते राखण्याचे जे नियम किंवा जे पॉइंट्स आहेत, किंवा जे आपल्याला म्हणता येईल त्या देशाचे शासन कसे करावे, त्या देशाचे जो पंतप्रधान निवडून येणार किंवा राष्ट्रपती निवडून येणार त्याने कुठले कार्य करावे हे जे सांगणार आहे हे संविधान सांगणार आहे. आणि आणखी जर सांगायचं झालं तर देशामध्ये नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ज्या आहेत, किंवा जे आपण बघतो MPSC आणि UPSCच्या ज्या परीक्षा, अधिकाऱ्यांचे प्रमोशन्स, आणि जे बाकी सर्व काही जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या बाबी आहेत त्या आपण आपल्या येणाऱ्या लेक्चरमध्ये अभ्यासणारच आहोत. तर जय हिंद, जय भारत.